जय काळसिद्ध. काय होतं म्हणजे मी नेहमी महाराजांबद्दल बोलतो ना, म्हणजे महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष, त्यांची नजर कशी असते बघा, नजर कशी असते बघा. मी मुद्दाम सांगणार, एक संतीण आजीची गोष्ट सांगणार आहे. काय झालं, मालाडला ते सबवे आहे ना खाली, कळलं की नाही, त्या सबवेच्या इथे खालून जावं लागतं, क्रॉस करावं लागतं. ते एक दिवशी काय झालं, योगायोगाने महाराजांबरोबर आपल्या मीनाताई होत्या आणि मीनाताई महाराजांबरोबर असताना तिथे क्रॉस करून जात होते त्या सबवेमधून. ट्रेनचा सबवे सगळ्यांना माहिती असेल. तर तिथे समोर झोपडपट्टी होती आणि तिथे काय झालं, त्या ट्रॅफिकमुळे थोडी गाडी थांबली. महाराजांबरोबर मीनाताई पण होती आणि गाडी थांबली आणि समोर एक बाई होती. त्या झोपडीतल्या बाईला महाराजांनी पाहिलं. महाराजांनी पाहिल्यानंतर मीनाताईला सांगितलं, अरे वकील बाई, एक काम कर, तीच बाई आहे ना समोर, तिला जाऊन म्हणे आपला पत्ता दे, मठाचा पत्ता दे, आणि तिला सांग की संध्याकाळी तू आंघोळ बिंघोळ करून तिथे मठावर ये म्हणून. तिला म्हणे मी कोल्हापूरला घेऊन जाईन. आता बघा म्हणजे महाराजांनी तिला सांगितलं. मग काय झालं, मीनाताई तिच्याकडे गेली आणि तिला पत्ता दिला, कळलं ना, आणि सांगितलं की तू असं असं कर म्हणून, आणि या मठावर ये संध्याकाळी. आणि योगायोगाने तिचं पण भाग्य बघा, ती बरोबर संध्याकाळी मठावर आली. आणि मठावर आल्यानंतर महाराज घेऊन गेले तिला कोल्हापूरला. आणि कोल्हापूरला सिद्धगिरी मठावर ती बरेच वर्ष राहिली, 20-25 वर्ष राहिली. आणि ती काय करायची तिकडे, म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळे आपली मठाच्या बाजूला जागा वगैरे मोकळी होती ना, तिथे जित्राबं लावायची, म्हणजे आपल्या भाज्या बिज्या सगळ्या लावायची, शेतामध्ये कामं करायची, कळलं ना. आणि बऱ्याच वेळाला महाराजांचा फेटा आहे ना, तो फेटा ती साडीसारखी नेसायची. आता आणि आमची सगळी मुलं तिला संतीण आजी म्हणूनच बोलायची. बघा आता काय दिवसभर तिचं असं चाललेलं आहे, बरीच वर्ष गेली. आणि बरेच वर्ष गेल्यानंतर कसं झालं, ती फक्त काही नाही, आपली तिची पूजा अर्चा चालायची, मठावरची सगळी कामं करायची. हां, आणि सगळी कामं करून कसं नंतर मग महाराजांना येऊन नमस्कार करायची, बाप्पा नमस्कार वगैरे, हे सगळं तिचं नित्यानियमाने चाललेलं होतं. आणि अशी शेवटी काय झालं, शेवटली गोष्ट बघा, म्हणजे ती म्हातारी आणि तिला सगळे आमची मुलं म्हटलं ना की संतीर्ण आजी म्हणून तिच्याबरोबर खेळायची, तिला म्हणायचं असं. आणि शेवटी असं झालं, ती म्हातारी झाली, तिची देह सोडण्याची वेळ आली. आणि मग ती आली महाराजांकडे. महाराजांना सांगितलं की बाप्पा म्हणे आता मला आज्ञा द्या. ती म्हणाली, बाई झाली तुझी तयारी, बरं मग तुझं काय डबोले असेल ते कोणाला दे म्हणून. आणि तिची एक पत्र्याची बॅग होती, कळलं ना, पत्र्याची बॅग. आपण पूर्वी पत्र्याच्या बॅगा असायच्या ना, मग त्या पत्र्याच्या बॅगेमध्ये काय काय होतं ते कोणाला दिलं तिने. आणि ती महाराजांकडे आली आणि महाराजांनी तिला मंत्रून तीर्थ दिलं. लक्षात घ्या, मी मुद्दाम हे सांगतो, काय असतं म्हणजे महाराजांसारख्या महापुरुषांची नजर कशी असते बघा. मग महाराजांनी तिला मंत्रून तीर्थ दिलं आणि तिला सांगितलं, जा बाई आता. आणि ती खाली गेली, ती समोरच शेत होती ना, शेती, इथे गेली आणि ती ध्यानाला बसली आणि तिने देह सोडला. लक्षात घ्या. आणि तिला अग्नी दिलं ना, म्हणजे काळसिद्धेश्वराने तिला अग्नी दिलंय बघा, काय स्थिती असते. म्हणजे मी काय सांगितलं, तिने काय केलं हो, साधी सिंपल, मालाडच्या झोपडपट्टीतली बाई. आणि ह्याला आय विटनेस कोण, आपल्या वकीलबाई मीनाताई. लक्षात घ्या, म्हणजे महाराजांसारखे महापुरुष जे आपल्याला जवळीक देतात ना, ते आपण कसं, अरे आपण मुक्तच आहोत. एवढा मोठा आत्मज्ञानी महापुरुष आपल्याला सद्गुरू मिळाला, आणखीन काय पाहिजे, आणखीन पाहिजे. मी विशेषतः हे ना, महाराजांचे जे अंतर्यामी आणि एकनिष्ठ भक्त आहेत ना, त्यांना मी खास सांगू शकतो. आपण सगळे दीर्घकाल महाराजांबरोबर राहिलोय. महाराजांचं आचरण पाहिलं आपण कसे होते ते. आणि महाराज काय म्हणायचे, अरे आम्ही जिथे बसू तिथे सिद्धगिरी निर्माण करू, कळलं ना. आणि म्हणून ना, म्हणजे ते 95 साली मठ सोडून दिला महाराजांनी, आणि तो सिद्धगिरी मठ, कारण मूळचा तो लिंगायतांचा मठ होता. आणि नंतर मग जेव्हा काय तिथे काहीतरी संघर्ष निर्माण झाला, कारण महाराजांनी नवीन एक मठाधिपती बनवलं तिथे, आणि महाराज तो मठ सोडून जे आले मुंबईला, पुन्हा त्या मठावर गेले नाही. एक वेळ असा प्रसंग झाला, महाराजांची तब्येत ठीक नव्हती आणि त्यावेळेला डॉक्टर म्हणाले की ह्यांना म्हणे तुम्ही कुठेतरी 1-2-3 महिने चांगला मोकळ्या हवेमध्ये न्यावा आणि मोकळ्या हवेमध्ये त्यांना राहू दे, त्यांना बरं वाटेल.
आणि त्यावेळेला आम्ही स्वतः एक ग्रुप तयार केला आणि सगळे तिकडे बोरिवली वगैरे वगैरे परिसरामध्ये आम्ही शोधत होतो की महाराजांना कुठे ठेवता येईल. पण त्याही परिस्थितीमध्ये महाराज त्या कण्हेरी मठावर, सिद्धगिरी मठावर गेले नाहीत मोकळ्या हवेमध्ये म्हणून. बघा काय असती स्थिती असते. म्हणजे महाराज कसे होते बघा, कळलं ना. म्हणायचे ना, मी जिथे अरे आम्ही जिथे बसू तिथे सिद्ध करी. आणि मग प्रवचनाच्या वेळा कधी कधी सांगायचे, म्हणे कोटी रुपयाचा मठ सोडून आलो. अरे मी रडलो. मी पुन्हा वळून सुद्धा बघितलं नाही. मी हे खास ही संतीर्ण आजीची गोष्ट मी सांगितली. म्हणून महाराजांचे जे एकनिष्ठ भक्त आहेत त्यांनी काही नाही, तारी मारी तुझेच चरण, या भावाने महाराजांच्या ठिकाणी शरण राहा आणि महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्याचा दृढ निश्चय करावा. आपण मुक्तच आहोत, कोणी आपल्याला मानलंय. आणि महाराज म्हणायचे ना, ज्या स्थानाला मी तो गेलो त्या स्थानाला मी तुम्हाला सगळ्यांना नेईन आणि मला जो आनंद प्राप्त झाला तो आनंद मी सगळ्यांना देईन. जय काळ सिद्ध, जय काळ सिद्ध.